राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। 5 तासापूर्वी मुख्यमंत्री मोदी यांची झाली मोठी घोषणा। हो शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून वाटप व्हायला सुरुवात होत आहे। आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महत्त्वपूर्ण घोषणा आता केली आहे। केंद्र सरकारने 2022 पासून 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला तो 2 ते 4 तासामध्ये आता जमा होताना दिसेल। सरकारने स्वतः सांगितलं आहे आज पीक विम्याचं वितरण सुरू आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काय पीक विमा आला नव्हता तो आता येणार आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतच्या, लक्षामध्ये घ्या 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्ष या वर्षापर्यंतचा म्हणजे की टोटल 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट सांगितलं आहे। त्यामुळे हे 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खाते पोस्टामध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये असेल किंवा जिल्हा सहकारी बँकामध्ये असेल, तर या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तुम्हाला आता 2 ते 4 तासामध्ये पीक विमा जमा झाल्याचा कळणार आहे। गेल्या कित्येक महिन्याभरापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ देखील पसरले होते। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, या सर्व ठिकाणी फक्त बोलले जात होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झाला नव्हता। याची जेव्हा पत्रकारांनी विचारणी केली त्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिल्याचं पाहायला मिळत आहे। टोटल 20,000 रुपये हेक्टरी, लक्षामध्ये घ्या एवढा मोठा पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यामध्ये आले आहे। म्हणजे की बघा 1 हेक्टर शेत म्हणजे 3 एकर, म्हणजे की जर तुम्हाला 6 एकर शेती असेल तर मग तुम्हाला 40,000 रुपयांचा पीक विमा सुद्धा मिळू शकतो। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय असतो आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा हा निर्णय आता ठरत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। याचं कारण म्हणजे डीबीटी पर घ्या, डीबीटीला वितरण करण्यासाठी काहीतरी मर्यादा असते। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यामध्ये आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे। गेल्या महिन्याभरापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणीही सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी येईल। पण मुख्यमंत्री मोदी यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट सांगितलं आहे की पीक विमा तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण 16 जिल्ह्यांची यादी आता बघणार आहोत। या यादीमध्ये नाव येणं अतिशय महत्त्वाचं आहे।
तर मग आता लक्षामध्ये घ्या, 2022ला, 2023ला किंवा 2024ला तुम्ही कधी पण पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे. टोटल 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 या 3 वर्षाचा रखडलेला केंद्र सरकारने पीक विमा मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता 2 ते 4 तासामध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी आता झाल्याचं बघायला मिळत आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे हरकत नाही. तर मग आता बघून घ्या शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार, तुम्हाला या ठिकाणी किती पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि हेक्टरी कोणत्या पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला जो काही पीक विमा मिळणार आहे तो वेगळा असणार आहे. 2022, 2023 आणि 2024 मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिकं नोंदवली गेली त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा खरोखर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यामध्ये आला आहे. लक्षामध्ये घ्या, टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे, परंतु त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार याची यादी समजून घ्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार हे स्पष्टपणे समजत नाही. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकरी कंटाळले असणार, परंतु तुम्ही आता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर ऐकली. बघा, लक्षामध्ये घ्या, या मुख्यमंत्री साहेबांच्या ऑर्डरमुळे आता फायनल निर्णय झाला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ही खरोखर तुमच्या साठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता आपण पाहूया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे. जर तुमचे भात पीक असेल आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड किंवा रत्नागिरीमधून शेतकरी असाल आणि 2022, 23 आणि 24 मध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षाचा मिळून 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 2 ते 4 तासामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे भात पीक असेल तर 50,000 रुपये हेक्टरी पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर सोलापूर आणि सांगली, जर तुम्ही या भागामधून जर असाल तर या ठिकाणी तुमचे बाजरी पिकाचं जर काय नुकसान झालं असेल गेल्या 3 वर्षामध्ये, आता लक्षामध्ये घ्या, गेल्या 3 वर्षामध्ये म्हणल्यापेक्षा या ठिकाणी बघा 2025 वर्ष या वर्षाचा पीक विमा आतापर्यंत आलेला नाही. तुम्हाला माहीत आहे सध्या 2026 वर्ष पण संपून चालला आहे, परंतु पीक विम्याचं नाव घेण्यामध्ये आलं नव्हतं. त्यामुळे 2025चा सुद्धा पीक विमा येणाऱ्या काही महिन्यामध्ये वितरित होणार. तर मग शेतकरी बांधवांनो, तुमचं 2024 मध्ये जरी नुकसान झाले असेल तरी हेक्टरी 32,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 ते 4 तासामध्ये आता पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार याची यादी आता सांगितली जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुमचे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 मध्ये भुईमुग पिकाचे काय नुकसान जर झाले असेल तर भुईमुगाला हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर आता खरोखर तुमच्या खात्यामध्ये सुरू करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. भुईमुग पिकाला 45,000 रुपये 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक फक्त चला, 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. या 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा तुमच्या
तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत आहे। जर सोयाबीन पिकाचे नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये किंवा कोणत्याही वर्षी झाले असेल आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। तो म्हणजे की 3 वर्षाचा हेक्टरी 55,000 रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 वर्षांचा सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला आला आहे। पुढे कापूस वगैरे सर्व पिके आपण आता बघणार आहोत, तर मग लक्षपूर्वक फक्त बघत चला। नंतर आपण लगेच एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत। आता लक्षपूर्वक फक्त बघा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आज 2 ते 4 तासामध्ये मुहूर्त लागल्याचं बघायला मिळत आहे। त्यानंतरचे पीक म्हणजे की मूग पिकाचा जर विचार केला तर गेल्या 3 वर्षामध्ये कधी पण तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट 28,000 रुपये 3 वर्षाचा एकत्रित पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून आदेश आता देण्यामध्ये आले आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला आहे काही शेतकरी बांधवांना 20,000 रुपये पीक विमा येणार आहे आणि पण काही शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकानुसार जास्त रक्कम मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विमा कमी जास्त कशामुळे तर पिकानुसार पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे या ठिकाणी निधी किंवा रक्कम कमी जास्त होऊ शकते। तर मग आता लक्षामध्ये घ्या पुढचं पीक म्हणजे की उडीद पीक। जर तुमचे उडीद पिकाचं जर काय गेल्या 3 वर्षामध्ये नुकसान झाले असेल आणि तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरती आता 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षाचा मिळून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हे खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची तुम्ही जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आता म्हणावी लागणार आहे। हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये 16 जिल्हे सांगण्यामध्ये आले आहे। पुढचे पीक म्हणजे की तूर पीक। गेल्या 3 वर्षामध्ये तुमचं नुकसान झालं असेल, शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर झाला आहे। बघा आता हा पीक विमा मंजूर झाल्यामुळे त्याची मंजुरी आता मिळाली आहे। त्यामुळे आज ज्या शेतकरी बांधवांचं पीक विमा भरला होता, लक्षामध्ये घ्या म्हणजे की तुम्ही गेल्या वर्षामध्ये पीक विमा भरला असेल, जर तुमचं तूर पीक असेल तर तुम्हाला 47,000 रुपयांपर्यंत निधी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की कापूस पिकाला। कापूस पिकाचा जर काय विचार केला तर हेक्टरी 3 वर्षाचा मिळून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा फायदा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे कापूस पिकाला सर्वात जास्त पीक विमा आहे। त्यामुळे जर काय तुमचं 6 एकर शेत असेल तर मग शेतकरी बांधवांनो तुम्हाला 60,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा फायदा होणार आहे, कारण की 3 वर्षांचा मिळून पीक विमा असल्याने सर्वात जास्त पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे। परंतु कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की आता पीक विमा शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता लक्षामध्ये घ्या, काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप रखडले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्याची ऑर्डर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। यामुळे आता कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही।
मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर झाली म्हणजे की फायनल निर्णय आता आला आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की बँकांची यादी बघा. त्यानंतर आपण लगेच आता जिल्ह्यांची यादी सुद्धा आता बघून घेणार आहोत. तर बघा हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत आहे बघा. प्रमुख बँकांमध्ये हा निधी जमा होत आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक बघा या बँकेचा समावेश करण्यामध्ये आला आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना सुद्धा प्राधान्य देण्यामध्ये आले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया बघा शेतकरी बांधवांनो या बँकामध्ये पीक विमा जमा होणार. त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस बँक बघा या बँकेमध्ये जर काय तुमचं खातं असेल तर सरकारच्या माध्यमातून या बँकामध्ये सर्वात अगोदर पीक विमा देण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. आता लक्षपूर्वक फक्त यादी बघत चला. पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली. या यादीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकरी 2,07,000 शेतकरी पात्र ठरले. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील 2,96,000 शेतकरी पात्र ठरले बघा. त्यानंतर परभणीमधील 1,86,000 शेतकरी पात्र ठरले बघा. शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्यानुसार आणि यवतमाळ मधील 2,77,000 बघा याहून जास्त अधिक शेतकरी पात्र ठरले. या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच बीड जिल्हा, जालना जिल्हा, धुळे जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बघा येथील 3 लाखाहून अधिक शेतकरी पात्र आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा, जळगाव, सातारा, अकोला. जर तुम्ही अकोला जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. त्यानंतर वाशिम जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्हा या जिल्ह्यांचा समावेश आहे. कापूस आणि सोयाबीनचे जास्त नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना 55 ते 60,000 रुपयांपर्यंत पीक विमा आता मिळणार आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. पीक विमा डायरेक्ट टोटल 20,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे. परंतु बघा पीक कापूस किंवा सोयाबीन असेल तर जास्त जमा होणार आहे. 20,000 रुपये पीक विमा छोट्या मोठ्या पिकांसाठी सांगितला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 2,96,000 इतक्या जास्त शेतकरी बांधवांना हा पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आला आहे. तुमच्या खात्यावरती एकदम आता पीक विमा वेगवेगळ्या पिकानुसार आता मंजूर करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार लिंक असायला पाहिजे. जर तुमचं आधार लिंक असेल तर मग कसल्याही प्रकारे जास्त अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होईल. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर अजिबात चिंता करू नका. पुढील यादी पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करून जा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट बघत राहा. धन्यवाद.